स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या ढोल बजावला यश। शकील सय्यद। सांगली जिल्हा प्रतिनिधी अमीर हवलदार दिनांक 4 इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे 600 स्क्वेअर फुटांपर्यंत शास्ती माफ। आज दिनांक 4 मार्च 2024 रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने झोपेचं सोंग घेणाऱ्या इस्लामपूर पालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले। तहसील परिसरात छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ढोल वाजवत पालिका प्रशासनाचा धिक्कार असो, शास्ती कर माफ झालाच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्ची खाली करा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। माजी नगरसेवक शकील सय्यद, उपजिल्हा प्रमुख युवासेना वाळवा तालुका अध्यक्ष मानव गमवडी, युवासेना इस्लामपूर शहराध्यक्ष फजल हवालदार यांचे नेतृत्व खाली ढोल वाजवत घोषणाबाजी करत शेकडो शिवसैनिक पालिका आवारात जाता क्षणी माननीय मुख्याधिकारी राहुल मर्डेकर, उपमुख्याधिकारी डॉक्टर भगवान खाडे, कर निरीक्षक पद्मश्री दायगंडे यांनी चर्चेस बोलावलं। जवळपास 1 तास चर्चा झाली। या चर्चेत शकील सय्यद यादी प्रश्नांचा भडीमार केला। GRची अंमलबजावणी करण्याचे लावून धरल्याने माननीय मुख्याधिकारी मर्ढेकर यांनी GR नुसार 600 स्क्वेअर फुटांपर्यंत शास्ती माफ करण्याचे मान्य केले। यावर सय्यद यांनी आपण तसे स्वतः अदोलका समोर येऊन जाहीर करावे अशी ठाम भूमिका घेतली। आपण मालमत्ता धारकांचे मोजमाप घेतले आहे, त्या रेकॉर्ड प्रमाणे ज्या मालमत्ता 600 स्क्वेअर फूट आहेत त्यांचे नव्याने बिल रिवाइज करून मालमत्ता धारकांना द्या आणि शास्ती रद्द करून बिल अपील अर्जास भरून घ्या। तसेच गुंठेवारीच्या जाचक अटी रद्द करा अशी मागणी केली। 2020 पर्यंतच्या अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा GRचा अंमलबजावणी करून मूळ मोजणी नकाशा रद्द करा। आपले पालिकेचा DP नकाशा मंजूर आहे, फाळणी नकाशा आपलेकडे आहे, त्यामुळे परत मोजणीची आवश्यकता नाही। आपण मोजणी करून घेतली तरी भूमी अभिलेख ते मान्य करणार नाही, त्यामुळे ती अट रद्द करा आणि शासन निर्णयानुसार प्रशमंती व विकास शुल्क भरून घेऊन गुंठेवारी बांधकाम परवाना सत्वर देण्यात याव्यात। यावर मर्ढेकर यांनी आम्हाला वेळ द्या, निश्चितपणाने त्याची सुरुवात करू असा शब्द दिला। इतर तुमच्या सर्व मागण्या रास्त असल्याचे कबुली दिली। दुचाकी वाहनांसाठी एकेरी वाहतूक खुली करणे बाबत पोलीस स्टेशन वाहतूक विभागाला लेखी कळविले आहे, ती ही मागणी मान्य केली व प्रशासनाकडून अदोलका समोर खाली येऊन उपमुख्याधिकारी डॉक्टर भगवान खाडे व पद्मश्री दायगंडे ताई यांनी सर्वांसमक्ष 600 स्क्वेअर फुटांपर्यंत शास्ती माफ करून रिवाइज बिल 2 दिवसात देऊ व 600च्या पुढे असणाऱ्या शास्ती रद्द होण्याच्या दृष्टीने शासन दरबारी आपल्या भावना कळवू असा शब्द जाहीरपणे दिला। यावेळी शिवसैनिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा विजय असो, हा आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा घोषणांनी पालिका परिसर दणाणून सोडला। यावेळी सय्यद म्हणाले, ढोल आंदोलनाला यश आले आहे, पण एवढ्यावर आम्ही समाधानी नाही। पूर्ण शास्ती माफ करून घेऊ, पाणी पुरवठा समान दाबाने करण्यास भाग पाडू। या शहरातील जनतेवर प्रशासनाकडून ज्या वेळी अन्याय होईल त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिवसैनिक रस्त्यावर उतरतील। जनतेवर अन्याय होऊ देणार नाही, जनतेचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत। आजचा विजय हा जनतेचा विजय आहे। यावेळी प्रमुख उपस्थिती अशोक चव्हाण, संग्राम दमामे, दीपक कळसे, दीपक जाधव, जमीर नालबंद, तात्यासाहेब बामणे, मोहम्मद नालबंद, रशीद डाके, सुनील कोकरे, लालासाहेब पाटील, रामराव थोरात, विनायक थोरात, अरुण कुपाडे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। GR आहे 600 स्क्वेअर फुटापर्यंत अनधिकृत शास्ती माप असण्याचा आणि 600 ते 1000 स्क्वेअर फुटापर्यंत संकलित करायचा 50% असण्याचा। तर ह्या GRच्या अनुषंगाने आम्ही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवलेला आहे आणि त्या प्रस्तावाच्या मान्यतेच्या अधीन राहून आपण ही कारवाई करत आहोत। आणि यामध्ये सगळ्या अर्जदारांनी एक अर्ज आणि त्यासोबत एक बंधपत्र जोडून द्यायचंय, त्यानुसार कारवाई आमची चालू आहे। त्या 3 ते 4 दिवसामध्ये आम्ही रिवाइज बिलं देत आहोत आणि बिलं दिल्यानंतर सर्वांनी मात्र बिलं भरून घ्यावी आणि भरून घेऊन नगर परिषदेत सहकार्य करावं, हे पण आव्हान आहे। जय महाराष्ट्र।
आज या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं झोपेचं सोंग घेणाऱ्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी ढोल बजाव आंदोलन या ठिकाणी आपण केलं। गेल्या 3 महिन्यापासून या शहरातील पायाभूत सुविधा मिळाव्यात, स्वच्छतेचा प्रश्न असेल, पाण्याचा असेल, विजेचा असेल, त्याचबरोबर शहरातील जो गंभीर प्रश्न आहे तो गुंठेवारीचा आणि शास्तीकराचा, या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही गेल्या 3 महिन्यापासून त्यांना निवेदनं आणि आंदोलनं केली। आज या ठिकाणी बँड वाजवत आम्ही ज्या वेळेला आलो, मुख्याधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चा केली आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या आंदोलनाला यश आलेलं आहे। या आंदोलनाला यश आलेलं आहे। GRची अंमलबजावणी करण्याचा शब्द त्या मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर साहेब, त्याचबरोबर उपमुख्याधिकारी खाडे साहेब आणि त्या विभागाच्या ताई यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे। आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांनी जाहीर केलेला आहे की येणाऱ्या 4 दिवसामध्ये 600 स्क्वेअर फुटापर्यंत ज्यांचं बांधकाम आहे त्यांना रिवाइज बिल देऊ, त्यामध्ये त्यांचा शास्तीकर पूर्णपणे माफ करण्याचं त्यांनी घोषणा केलेली आहे। 600 स्क्वेअर फुटापासून 1000 स्क्वेअर फुटापर्यंत ज्यांचं बांधकाम आहे त्यांना 50% शास्तीकर आणि 1000च्या पुढे दुप्पट शास्तीकर ही शासनाची GR आहे। त्याप्रमाणे त्यांची जरी आकारणी असली तरी त्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्याकडे मी त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही शासनाला एक प्रस्ताव तयार करा की शिवसेना आणि या शहरातील जनता हे मान्य करत नाही, हा शास्तीकर पूर्णतः माफ झाला पाहिजे। तो पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, या भागामध्ये त्यातील पालकमंत्र्यांनी तो शास्तीकर माफ केलेला आहे। मग महाराष्ट्रामध्ये एका जिल्ह्यामध्ये जर माफ होत असेल तर आमच्या इस्लामपूर शहर पालिकेमध्ये जे काही अंतर्गत येणारे मालमत्ता धारक आहेत त्यांचाही माफ झाला पाहिजे। त्यामुळे तुम्ही प्रस्ताव तयार करा। तो प्रस्ताव आम्ही आमचे विरोधी पक्ष नेते यांच्याकडे आणि उद्धव साहेबांच्याकडे देऊन विधानसभेमध्ये त्याचा आवाज उठवून या महाराष्ट्रातील संपूर्ण मालमत्ता धारकांना शास्तीकर माफ करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। गुंठेवारीचा जो विषय आहे, गुंठेवारीचा विषयाला त्यांची जी अट होती, मूळ नकाशा पाहिजे, त्या मूळ नकाशे अट शिथिल करण्याचे प्रयत्न आम्ही केलेले आहेत। त्यांनाही त्यांनी मंजुरी दिलेली आहे। त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे। त्या चर्चेमध्ये आम्हाला यश आलेलं आहे। आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं मी या शहरातील मालमत्ता धारकांना आव्हान करतो की ज्यांचं 600 स्क्वेअर फुटापर्यंतचं बांधकाम आहे त्यांनी सत्वर आमच्याशी आणि नगरपालिकेशी संपर्क साधावा, शास्तीकर माफ असलेलं बिल नव्यानं घ्यावं आणि त्यांनी अपिलात पैसे भरून अपील करावं। त्यांना ही संधी आहे, त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा एवढं या ठिकाणी मी बोलतो। यापुढेही या शहरातील जनतेवर ज्या ज्या वेळेला पालिका प्रशासन असेल किंवा इतर प्रशासनाकडून जिथं जिथं अन्याय होईल तिथं फक्त शिवसेना धावून येईल, शिवसैनिक रस्त्यावर उतरेल आणि जनतेच्या पाठीशी सक्षमपणाने उभा राहून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न नेहमी आम्ही करत आलो, यापुढेही करत राहू एवढं या ठिकाणी शब्द देतो, वचन देतो। कारण शिवसेनेमध्ये वचनं दिली जातात आणि ती वचनं पाळली जातात। आम्ही करून दाखवणारी माणसं आहोत, आम्ही केलं म्हणून सांगणारी माणसं नाही। म्हणून जनतेचा आमच्यावर विश्वास आहे, तो विश्वास आम्ही साथ ठरवत चाललेलो आहे। यापुढेही जनतेचे हे आशीर्वाद आमच्या पाठीशी अखंड राहावेत एवढी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।